त्याच्या माध्यमातून केलं जाईल त्यांना देखील विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारायचा आमचे अतिथी मान्यवर आणि त्यांचं देखील इथून पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल चला अजूनही जे कोण जेवणाचे बाकी असतील त्यांना विनंती असेल आपण जेवणाचा स्वाद घेऊ शकता कारण की काउंटर थोड्याच वेळात क्लोज केला जाईल याकडे देखील दक्षता घ्या पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज इथून सज्ज होत्या यावेळीचा पहिलाच बॉल समोर जतीन भोईर परफेक्ट रडार मध्ये मिडल ऑफ द पाथ राहिलाय बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर वैयक्तिक स्वतःचा अकाउंट सान ओपन करतोय आणि टीमचा देखील ठोकला गेलाय दमदार षटकार थँक्यू डीजे चेतन भगत यांच्याकडनं सुवर्ण संधी शंभू भगत यांच्यासाठी या प्रत्येक सिक्स साठी 100 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे परंतु पाहायला गेले त्यांना माहिती आहे मोस्ट सिक्स आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर जतीन भोईर यांच्या माध्यमातून मात्र लगावले जातात काय कमालीची बॅटिंग सध्या पाहायला गेलं तर जतीन भोईर यांची राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल आला आणि विचार जर करायचं झालं नाही या फलंदाजाचा अगदी पाहिलं गेलं तर शरीरयष्टी दमदार आहे फिटनेस कायम चांगलं ठेवली या फलंदाजानं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फिटनेस हा फार महत्वाचा आहे कारण की फिटनेस शरीरामध्ये असेल तर प्रचंड ताकद मेहनत नजाकत प्रॉपर टायमिंग या भरपूर गोष्टींची मदत लाभली जाते परंतु जतीन भोईर ऑन अ फायर आणखीन एक दमदार स्ट्रोक KPL ब्रँडेड 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 6वा षटकार जतीन भोईर ऑन अ फायर चांगली बॅटिंग अद्यापर्यंत करताना पाहायला मिळते वैयक्तिक 12 या धावसंख्येवर नाबाद राहिला टीमची धावसंख्या देखील 12 पाहायला मिळाली आहे यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु वेग प्रचंड बॉल मध्ये पाहायला मिळालाय बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये आणखीन एक बिग स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय KPL ब्रँडेड फाईन लेग रिजन मध्ये चौकार थँक्यू डीजे सध्या पाहिले गेले तर तुफान मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील जतीन भोईर काय कमालीची खेळी राहिली बाईट मध्ये सांगितलं होतं जतीन भोईर यांची विकेट आम्हाला फार महत्वाची राहील परंतु सध्या ती विकेट येताना पाहायला मिळाली नाही 16 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या जतीन भोईर यांची काही इथून विकेट प्राप्त केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळीसला वेगवान बॉल जसं टाकलं तसंच मैदानाच्या बाहेर झेल घेणं गरजेचं होतं परंतु अंदाज चुकला आणि नेम साधला गेल्या 6 धाब्यांचा षटकार जतीन भोईर यांच्या बॅटमधना हॅलो 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 थँक्यू वसंतजी गोवारे आणि राहुलजी गोवारे त्यांना विनंती असेल आपला सन्मान केला जाईल तर विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आपला जो सन्मान आहे तो आपण इथून स्वीकारायचा टीमची धावसंख्या 6च्या मदतीने 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळाले आज JNPT कडनं पाहायला गेलं तर गोलंदाजाचा कर्तन काल जतीन भोईर परंतु यावेळीतला सटीक ब्रह्मास्त्र टाकल्या गेल्या याच बॉलाची शोध आता पाहायला गेलं तर सुभद्रा मंडप डेकोरेटर्स टीमला मात्र करणं गरजेचं आहे आणि हा पहिला बॉल पाहायला गेलं तर इथून निर्धाव येताना पाहायला मिळतोय जतीन भोईर यांचा विचार केला तर वैयक्तिक 22 या धावसंख्येवर नाबाद खेळताना पाहायला मिळेल चैतन्य 11 या टीम कडनं
परंतु यज्ञेश कोळी यांना देखील विकेट प्राप्त करावं लागेल, परंतु इथून सोडायचं होतं वाईट साठी जतीन भोईरला. हा बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. 22 धावांवर पहिला ओव्हरचा खेळ इथून झालाय संपन्न. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल, अगदी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. जे कोण जेवणाचे राहिले असतील आपण तिथे जाऊ शकता, जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, कारण की आता काउंटर क्लोज होईल. त्यानंतर नारायणजी कुठले त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2025-26च्या या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सीझन पाहायला गेलं तर 5वं या स्पर्धेतलं तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला संपन्न. गोलंदाज पाहायला गेलं तर यज्ञेश कोहली होत्या. पाहिलं गेलं तर 3 षटकार पाहायला मिळालेत या ओव्हरमध्ये. एक चौकार पाहायला मिळाले. 22 धावांची खेळी पाहायला गेल्या तर वैयक्तिक जतीन भोईर यांच्या माध्यमातून राहिल्या. त्यांच्या समवेत फलंदाज पाहायला गेले तर शंभू भगत तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक 6 साठी शंभू भगत त्यांच्यासाठी पाहायला गेले तर 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे. त्यानंतर प्रमोदजी भगत त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपल्याला विनंती करतोय, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अगदी पाहायला गेलं तर सरकार ग्रुपचे जावभाई जतीन भोईर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. या प्रत्येक 6 साठी 200 रुपयांची 2000 रुपयांची कॅश प्राइज अगदी पाहायला गेलं तर लगावली गेल्या. चला गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर पाहिला गेलं तर विकास भोईर ऑन मार्क. पाहिलं गेलं तर विकास भोईर यांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर पाहिलं तर शंभू भगत तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांच्यासाठी प्रत्येक 6 साठी 100 रुपयांची कॅश प्राइस लगावली गेली. चला स्पीडअप करा प्लीज. सुभद्रा मंडप डेकोरेटेड टीम विनंती आहे, वेल पुरेसा नाही आहे. यावेळी चला शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, मारायचा होता, परंतु बॅटची टो एंड लागताना पाहायला मिळाली. डीप काऊ कॉर्नरला पाहिलं गेलं तर फिल्डर त्या ठिकाणी होत्या. 1 धाव इथून प्राप्त होताना पाहायला मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने 23 धावा बेनबाद चैतन्य 11 टीमच्या बाजूने लागल्या जातील. ही जोडी आहे ना, ती जोडी मात्र थोडा बाई लागेल इथून सुभद्रा मंडप डेकोरेटर्स या टीमला. जर इथून ही विकेट एखादी येते, जतीन भोईरची विकेट फार मागण्याची राहील चैतन्य 11 साठी. ओ यावेळेसला स्लोवर धीम्या गतीचा बॉल इथून पाहायला मिळाला, परंतु डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. कारण की बॉल टाकण्या अगोदर पाहिलं गेलं तर बेल्ट्स हे मात्र खाली पडले होते. नशीब मी कुठेतरी म्हणेन चैतन्य 11 टीम कडे आहेत, कारण की बेल्ट्स पडली, अन्यथा पाहिलं गेलं तर डॉट बॉल होता, परंतु डेड बॉल आता इथून घोषित केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 23 वर थांबली गेल्या. दुसऱ्या षटकाला इथून पाहिलं गेलं तर सुरुवात झाली आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर विकास भोईर गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. विकास भोईर यांच्या खांद्यावर पाहिलं गेलं तर सुभद्रा मंडप डेकोरेटर्स या टीमचं मात्र जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेल्या. त्या जबाबदारी अनुसार गोलंदाजी करावी लागेल. जर इथून जतीन भोईर जरी या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा जरी जमवतोय ना, येत्या काळामध्ये त्या धावा थोड्याशा मागण्याच्या राहू शकतात टीम सुभद्रा मंडप डेकोरेटर्स या संघाला. परंतु आता इथून विकेट मात्र प्राप्त केली जाईल, काही देखील पाहणं तेवढंच दर्जेदार राहील. कारण की पाहिलं गेलं तर सध्या इन्फॉर्म हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्या पाठमधनं पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. ते जतीन भोईर पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक एंडला, परंतु मिड ऑनला पाहिलं गेलं तर फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते डीप मध्ये. एकच धाव मात्र इथून मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना 2 बॉल आणि 24 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. समोर पाहिलं तर शंभू भगत मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. ही विकेट आता प्राप्त केली जाईल का, विकेट कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु पहा रफ्तार दिलं नव्हतं या बॉलला, धीम्या गतीचा बॉल होता, पिक करायचा होता आडव्या पाठनं, परंतु पाहिलं गेलं तर परफेक्ट रडार मध्ये हा बॉल येताना पाहायला मिळाला नाहीये.
इथून विचार केला तर सिंगल धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. थोडंसं जे धाव गती वाढत होती ना त्याला रोखण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज विकास भोईर. 25 धावा ऑन बोट अद्यापपर्यंत पाहायला मिळतील. चैतन्य 11 टीमच्या बाजूला लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यामधील पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ आता उर्वरित राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेसला हेलिकॉप्टर लुकचा हा फटका द्यायचा होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कर्या फिल्डर आहे तैनात. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये कारण की फिल्डर त्या ठिकाणी तैनात होत्या. सिंगलच्या मदतीने 26 धावा लॉस ऑफ 0 विकेट टीम चैतन्य 11 टीमच्या बाजूने लागताना पाहायला मिळाल्यात. सध्या पाहिलं तर विकेट्स येताना पाहायला मिळाल्या नाहीयेत. जर अंतिम ओव्हर पर्यंत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळले ना तर 50-65 धावा पाहायला मिळतील. आणि यस प्रत्यक्षित उदाहरण देत असताना फलंदाज शंभू भगतच्या पाठमधना हा पहिला षटकार येताना पाहायला मिळतो टीम साठी आणि वैयक्तिक हा पहिला षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शंभू भोईर आहेत. 100 रुपये देखील जमा झाले आहेत. प्रत्येक 6 साठी पाहिलं गेलं तर 100 रुपयांची धनराशी होती आणि 100 रुपये इथे पाहिलं गेलं तर जमा देखील झाल्या. 6च्या मदतीनं 32 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. स्लॉट मध्ये बॉल होता. बाजूचा प्लॉट रिकामा होता. ओहो यावेळेसला हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगाने पक्षी सारखा उंच भरारी घेऊन बॉल निघालाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. पाहिलं गेलं तर 3 बॉलवर अधिराज्य गाजवलं होतं. पाहिलं गेलं तर गोलंदाज विकास भोईरनं. परंतु तदनंतरचे बॉल पाहिले ना तर 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळाले. शंभू भोईर यांच्या बॅटमधनं 200 रुपयांचे मानकरी देखील ठरले गेलेत. परंतु टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावर इथून मात्र लागताना पाहायला मिळाल्यात. का इथून आणखीन 30 धावा मात्र जमवतील का? 68-69 धावांपर्यंत इथून पोहोचतील का टीम चैतन्य 11 हा संघ? कारण की ज्या पद्धतीने सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात ना 70 धावा सध्याच्या स्थितीमध्ये हे पाहायला गेलं तर प्रेक्षकांच्या नजरेस येताना पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा प्लीज. सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीम विनंती असेल. आजच्या दिवसातली पाहिले गेले तर 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. बॉलर तयार असतील यावेळेसला. इन ऍक्शन पाहिलं गेलं तर 3ऱ्या क्रमांकावर पाहिलं गेलं तर मच्छिंद्र. मच्छिंद्र भोईर आता गोलंदाजी मार्क बरा. समोर जतीन भोईर पाहायला मिळालेत. परंतु यावेळेसला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात कदाचित नव्हत्या. जरी असते तर विकेट ही फार मोलाची होती. परंतु इथून पाहिलं गेलं तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं 40 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 40 रन कंप्लीट ऑन बोर्ड चैतन्य 11 टीमच्या बाजूने होताना पाहायला मिळाल्यात. आता काय इथून पाहिलं गेलं तर मच्छिंद्र भोईर यांच्या माध्यमातून विकेट प्राप्त केलं जाईल. कारण की पाहिलं गेलं तर आघाडीच्या सरगा ग्रुप यांच्याकडून सुवर्ण संधी आहे जतीन भोईर या फलंदाजासाठी. 2 6ला 1000 रुपये. परंतु सध्या संकटामध्ये होता जतीन भोईर. इथून पाहिलं गेलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2-2 धाव सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमला देखील फार महत्वाच्या राहतील. 42 धावा धाव फलकावर सध्या लागले गेलेत. ऑन बोर्डवर तुम्ही पाहता का इथून 70चा आकडा स्पष्ट होताना पाहायला मिळेल. कारण की वादवी खेळी मैदानाच्या आतमध्ये सध्या दोन्ही फलंदाज करतात जतीन भोईर आणि त्यांच्या समवेत पाहायला गेलं तर शंभू भोईर पाहायला मिळतील. जतीन भोईर यांचा विचार केला तर 10 बॉल फेस केले. त्यामध्ये 28 धावेंवर नाबाद केलते. त्यांच्या समवेत शंभू भोईर यांचा विचार केला तर 4 बॉल 14 धावेंवर
ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु इनफिल्डला केअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर दुसऱ्यासाठी धावत होते पाहिलं गेलं तर जतीन, परंतु शंभू भोईरनं नकारलं होतं. सिंगल इथे प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीनं 43 धावा ऑन बोर्ड. 43 धावा मात्र धाव फलकावर लागले गेल्यात आणि काही बॉलचा खेळ आता या षटकामधील शिल्लक असणाऱ्या त्यामध्ये काय इथून जाल्यामध्ये अडकवला जाईल. शंभू भोईर या फलंदाजाला 200 रुपयांचा मानकरी हा फलंदाज तर ठरला गेलाय, परंतु इथून पाहिलं गेलं तर दाद मागताना पाहायला मिळतोय. परंतु तटस्थ पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय दीपकजी पाटील सर, आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कुठल्याही पद्धतीने प्रतिक्रिया दिली गेली नाही. या डॉट बॉलची सांगता इथून होताना पाहायला मिळतोय. परंतु या वेळेसला खूपच बाहेर मच्छिंद्र भोईर या गोलंदाजाला मात्र अवांतर टाकलाय. अवांतर मधून एक धाव मिळाली जाईल. एका धाब्याच्या मदतीने टीमची धाव संख्या 44 धावा हे मात्र धाव फलकावर लागल्या जातील. पाहिलं गेलं तर तिसरं षटक सध्या प्रोग्रेसवर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील अपयश सध्या सुभद्र मंडप डेकोरेटर्स या टीमला मात्र मिळताना पाहायला मिळाल्यात, कारण की एकही विकेट अद्यापपर्यंत मिळाली नाहीये. ओ यावेळेसला फुल टॉस बॉल बेल मुझे मार ही पाहायला गेले तर गती झाली होती. मच्छिंद्र भोईर या गोलंदाजाकडून चूक घडली आहे. पाहिलं गेलं तर इथून आता रेफर कदाचित पंचांनी नो साठी हाईट फॅक्टर साठी तिसऱ्या पंचांकडे पाहिलं गेलं तर रेफर केलं आणि हाईट फॅक्टर आता इथून तिसरे पंच चेक करताना पाहायला मिळतील. का हा बॉल इथून भीमर आहे का सेफ असेल तो गोलंदाज मच्छिंद्र भोईर आता पाहणं योग्य राहील. षटकार त्याला आलाय, जर इथून नोचा इशारा येतोय तर 7 धावा देखील होऊ शकतात. आणि चला अंपायर इथून चेक करतात आणि कॉल पाहिला गेलं तर नोचा आलाय. भीमर हा बॉल असणाऱ्या चला इथून नो बॉल, त्यामध्ये 7 धावा आड केल्या जाईल. पुढचा बॉल पाहिला गेला तर फ्रीडचा हा बॉल तुम्हाला मात्र पाहायला मिळेल आणि शंभू भोईर यांच्यासाठी 300 रुपये आता जमा झाल्यात का 500 रुपये कंप्लीट करताना पाहायला मिळेल का आजचा दिवस इथून सुटताना पाहायला मिळेल. यावेळेसला फ्रीडचा बॉल मनगटी ताकदीचा प्रचंड वापर, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होत्या. फ्रीडचा बॉल होता, यामध्ये पाहिलं गेलं तर फक्त तुम्हाला रनआउटची संधी असते, तरी कॅच घेतली असती तरी देखील काय बिघडलं नसतं. आणि इथून पाहिलं गेलं तर टोटल टीमची धावसंख्या 2 मात्र वाढताना पाहायला मिळेल. 53 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळेल. 53 रन ऑन अ बोर्ड. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय जिथे बॅटिंग करतोय चैतन्य 11 संघ. ओहो यावेळेसला दबाव पाहायला मिळतोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून आला आणि व्हाईटच्या मदतीने 54 धावा आता धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. तिसरं षटक प्रगती पाथावर आणि 54 धावा ऑन बोर्ड. ओहो दबाव 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 पाहायला मिळतोय या गोलंदाजावर. मच्छिंद्र भोईर तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वर. 2 बॉलावर काय घडलं याकडे लक्ष केंद्रित सध्या पाहिलं गेलं तर गोलंदाजानं केल्या, परंतु येत्या बॉलवर काय नवीन करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु इथून गुडलँड स्पॉट वरचा हा बॉल शॉर्ट पॉइंट लेगला झेल टिपणं गरजेचं होतं. प्रतिक्रिया त्या ठिकाणाहून आली नाहीये. सिंगल इथून पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या टोटल अब तक 56. त्यानंतर तुषारजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग या 5व्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या. आज पाहिलं गेलं तर नाबाद पार्टनरशिप चांगली राहिली आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली साझेदारी होताना पाहायला मिळाली आहे, कारण की 56 धावा पाहिलं गेलं ना तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जमवल्या गेल्यात स्कोर कार्डवर. इथून पाहिलं गेलं तर आणखीन 6 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर कितपत धावेंचं टार्गेट पहिल्या बॅटिंग करत असणार टीम चैतन्य 11 सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमच्या अगेन्स्ट मात्र उभारताना पाहायला मिळतील. का इथून 70चा आकडा
का इथून दाखवला जाईल गोल. चला जाऊया बॅक टू द मैदान. टीमची धाव संख्या पाहिली तर 62, 62 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. आधीच पाहिलं गेलं तर 70चा आकडा हे मी सांगितलं होतं आणि सध्या त्याच धाव गतीने पाहिलं गेलं तर चैतन्य 11 संघ वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पुढचा दरवाजा उघडा ठेवल्याने मागच्या दरवाजातून चोर चोरी करून गेलाय फलंदाज शंभू भोईर. बॅक टू द डगआउट, क्लीन बॉल, दांड्या उद्ध्वस्त. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या 62, 62 आणि त्यावर पडलेला हा पहिला विकेट. अगदी पनवेल कोलीवाडा पंच अगदी पाहिलं गेलं तर आमची रामाची भगत सरांचं देखील पाहिलं गेलं तर साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांना देखील विनंती असेल रामाची भगत साहेब आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया पनवेल कोडीवाडा प्रीमियर लीग 2026 या 5व्या पर्वामध्ये. रामाची भगत साहेब त्यांचं देखील शुभ आगमन अगदी पाहिलं गेलं तर या मंचावर होताना पाहायला मिळाल्या. त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आपण आपला अमूल्य बेल काढून या स्पर्धेसाठी आपण भेट देण्यासाठी आल्यात. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. गेम ऑन, मॅच ऑन. 62 धावा पहिला गडी इथून झालाय गारद, परंतु नवीन फलंदाज पाहिला गेलं तर शुभम मैदानाच्या आतमध्ये. शुभम निर्मळ ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. ओमकार भोईरचा हा बॉल शॉर्ट प्लेनचा होता. पाठीमागे फक्त पाहायला गेलं तर स्ट्रेक केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पाहिलं गेलं तर फिल्डर तिथे तैनात आहे. सिंगल ही धाव मात्र मिळताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 63 धावा धाव फलकावर लागल्यात. समोर फलंदाज पाहिलं तर जतीन भोईर आहेत. बॉल या षटकातील अद्यापर्यंत पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय संपन्न. त्यामध्ये 1 विकेट 1 षटकार अशी हा षटक तुम्हाला पाहायला मिळतोय ओमकार भोईर यांचा. मी तर म्हणे दमदार गोलंदाजी राहिल्या. 1 षटकार जर या ओव्हर मधील आपण पाहिलं गेलं तर
गमवत असताना, परंतु इथून वाईट बॉलचा इशारा दीपकजी पाटील सरांच्या माध्यमातून दिला जातो बा. एक धाव एक्स्ट्रा मध्ये पडेल भर. एक विकेट गमवत असताना चैतन्य 11 64 धाबेंवर. 64 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या. जतीन भोईर समोर प्रेशर दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार भोईर हे गोलंदाज आहेत, परंतु बाग करावा लागेल. चांगली गोलंदाजी राहिल्या. 8 धावा अद्यापपर्यंत या गोलंदाजानं वैयक्तिक खर्च केल्या, परंतु यावेळीचा बॉल लॉंग ऑनला चालल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्या ठिकाणी सिंगल होती, डबल मध्ये रूपांतर. ठार एक हिट जर झाला असतं तर परतावर लागू शकलं असतं मैदानाच्या बाहेर शुभम निर्मळ या फलंदाजाला, परंतु 2 धावा मिळतील आणि 66 धावा धाव फलकावर लागल्या. या पहिल्या सत्रामधील या पहिल्या डावामधील अंतिम बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक असणाऱ्या 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न. 66 धावा धाव फलकावर लागल्यात आणि अंतिम बॉलवर जतीन भोईर यांच्या बॅटमधला षटकार, चौकार, सिंगल का दुहेरी पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल टाकला जाईल. यावेळीचा बॉल पाहिला गेला तर धाव मात्र घेतली गेली. या पंचांनी पाहिलं गेलं तर आकाशाकडे बोर्ड दाखवलाय आणि फलंदाज पाहिलं गेलं तर शुभम निर्मळ हे मात्र रनआउट होतील आणि टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली 66 धावा. येणारे बॉल असतील 24 आणि त्यामध्ये 67 धाब्यांचा पाठला करायचा सेकंड इनिंग मध्ये टीम सुभद्रा मंडप डेकोरेटर्स. परंतु जाऊया सन्मानाकडे. अगदी पाहायला गेलं तर पनवेल कोलीवाडाचे अगदी पंच कमिटीच्या मेंबर तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे रामाजी भगत साहेब, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. निखिलेश भोईर त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर रामाजी भगत त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अगदी पनवेल कोलीवाडा पंच कमिटीचे अगदी पाहिलं गेलं तर दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व सातत्याने ते करत आलेत आणि निखिलेशजी त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर रामाजी भगत साहेबांचा पाहिलं गेलं तर इथून सन्मान केला जातो. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता इथे सन्मान होतो अगदी तालांच्या कडकडाट मध्ये. आणि 6व्या मॅचला, कारण की 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु 7व्या मॅच साठी टॉस साठी मी विनंती करेन इथून टीम चला कालिका देवी 11 आणि RCB 11 टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या आणि मॅच कडे पाहिलं ना तर पहिल्या सत्राचा खेळ झाला संपन्न. पूर्वार्ध मात्र इथून संपन्न झाल्या. उत्तरार्धाला सुरुवात होताना पाहायला मिळेल 66 धावा जमवल्यात. 67 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभारला जातोय. चला महेंद्र पाटील कुठे असतील तर आपण या टॉस साठी या. कालिका देवी टीमचे कॅप्टन मात्र इथे उपस्थित आहेत महेंद्र पाटील. चला आपण टॉस साठी या आणि टॉस करण्यासाठी रामाजी भगत पनवेल कोळीवाडाचे पंच कमिटीचे मेंबर आणि त्यांच्या माध्यमातून पाहिला गेलं तर इथून टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला कालिका देवी 11 संघ आणि चला RCB संघ जर बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन आला नाहीये तर कालिका देवी 11 टीमच्या कॅप्टनला मात्र टॉस विन दिला जाईल. ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवा. चांगली स्पर्धा, चांगले मान्यवर पाहायला गेलं तरी या स्पर्धेसाठी भेट देताना तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. आजचा दिवस पाहिला तरी या स्पर्धेतला दुसरा दिवस पाहायला मिळाला. त्यानंतर तुषारजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. चला महेंद्र पाटील भर उन्हामध्ये जॉगिंग करताना पाहायला मिळाले आहेत आणि 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली 7वी लढत मैदानाच्या आतमध्ये कालिका देवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर RCB 11 संघ मात्र अगदी लढताना पाहायला मिळतील. 24 बॉलचा खेळ राहील. त्यामध्ये काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया. रामाजी भगत पाहायला गेलं तर पनवेल कोळीवाडाचे पंचीय कमिटीचे मेंबर आणि त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेलं तर टॉस इथून केलं जाईल.
चला इथून टॉस देखील हेड इज कॉल. टॉस जिंकला या RCB 11 संघानं. इथेच सांगायचा टॉस जिंकलाय, फक्त निर्णय सांगा. चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना पाहायला गेलं तर कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व. टॉस जिंकला RCB 11 संघानं. निर्णय लगेच कळवायचा, कारण की आजच्या दिवसामध्ये धावा चेस होतात, परंतु काय निर्णय त्यांच्या माध्यमातून राहील. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पर्व 5. या पर्व 5 मधील दिवस मात्र तुम्ही पाहताय दुसरं, त्यामधील 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दुसरी मॅच, एका बाजूला टीम कालिका देवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट RCB 11 संघ खेळणाऱ्या. तुमचं सर्वांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जी क्रिक लाईव्ह पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. जसं मॅचला होईल सुरुवात, 24 बॉल 67 धावेंचं लक्ष. आवाज मध्ये होईल बदल आणि आवाज ऐकूया पुन्हा एकदा अमितजी पाटील सरांचं. थँक्यू गुलशन सर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. मागच्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं 59 धावांचं टार्गेट फक्त आणि फक्त 3 षटकांमध्ये पूर्ण झालं होतं. यामध्ये 24 चेंडू आणि 67 धावांची गरज. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. विकेट किपर स्वतः तिथं नक्कीच झेल कॅरी करू शकले नाही आहेत आणि पहिला जीवनदान मिळतोय तो मात्र फलंदाज यज्ञेश कोहली या खेळाडूला पहिला जीवनदान मिळतोय. आपण पाहतो ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आनंद घेत असताना आमचे नक्कीच आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा यांचे बिग सपोर्टर सनीभाई नक्कीच जे चिंचपाडा विठ्ठलवाडीचे आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या मान्यवरांचं आपण करूया स्वागत. 23 गेंद और 67 रनों का टारगेट का पीछा करना है और यहाँ से देखिए पहले ही गेंद के ऊपर बल्लेबाज को जीवनदान मिला और ज़रूर अब कहीं ना कहीं ये जीवनदान महंगा साबित हो सकता है आने वाले समय में. गेंदबाज ज़रूर यहाँ से तैयार होते हुए नज़र आ रहे हैं. चलिए मैच को शुरू करना है. ज़्यादा वक्त आपको दिया नहीं जाएगा क्योंकि आज के दिन में 10 मुकाबले आपको ज़रूर फिनिश करने हैं. गेंदबाज त्या पेजवरती जाऊन ऑर्डर करू शकता. आमचे नक्कीच काही मेंबर्स आहेत त्याच्यावरती, त्यांना देखील आपण संपर्क करू शकता. त्या टी शर्टसाठी जर तुम्हाला टी शर्ट हवी असेल तर 67 रनों का टारगेट का पीछा करना था, लेकिन अब स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों के समाप्ति के बाद सिर्फ और सिर्फ 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे. मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर है और इस ओवर में अब कहीं ना कहीं बड़े हिट दागने होंगे यहाँ से इन बल्लेबाजों को. स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए यज्ञेश कोहली 3 गेंदों में सिंगल रन बनाते हुए जिस खिलाड़ी को जीवनदान मिला है वो खिलाड़ी जरूर मैदान के अंदर. इस बार अंपायर हमारी तरफ अपनी बाएं फैलाते हुए नजर आ रहे. वाइड का इशारा, वाइड के साथ जरूर टोटल पहुंचता हुआ 3 रनों के ऊपर. जरूर 4 ओवर का ये मुकाबला.
चलिए स्कोरर आपको ध्यान रखना है और 12वें प्रतिनिधी आपको भी ध्यान रखना है. मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय किशोरजी भोईर साहेब, तुषारभाई भोईर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी विनंती करतो हर्षदजी कोहली यांना आपल्या शुभ हस्ते तुषारभाई कोहली यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय नारायणजी कुटले साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. नांदगाव गावचे मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. सन्माननीय नारायणजी कुटले साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडीबाद 8 धावा. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत, त्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. नक्कीच आमचे सनीभाई देखील जे चिंचपाडा गावचे आहेत, नक्कीच आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडाचे बिग सपोर्टर म्हणून ज्यांना नेहमीच मानलं जातं, ते सनीभाई हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही या कोलीवाडा प्रीमियर लीगमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. 4 षटकांचा सामना आहे. 67 धावांचं टार्गेट नक्कीच ठेवलेलं आहे ते सुभद्रा 11 या संघासमोर. आणि या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती बिनगडीबाद 8. म्हणजे येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 59 धावांची. 18 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. आपण भरपूर वेळ वाया घालवत आहे. नक्कीच वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करू लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतात ते शुभम निर्मल. जतीन भोईर यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र आता गोलंदाजीसाठी आले ते शुभम निर्मल, एक यंगस्टर गोलंदाज आहेत. 18 गेंदे और 59 की जरूरत है. शुभम गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे राइट आर्म राउंड विकेट से. शुभम की पहली गेंद फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाहिए था लेकिन वैसा हुआ नहीं. गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की रीजन में मिस फील्ड और ये नसीब का चौका मिलेगा. 4 रन यहाँ पर मिलते हुए बल्लेबाज यज्ञेश कोहली को. थैंक यू डीजे. 4 रन की मदद से टोटल पहुंचता हुआ 12 रनों के ऊपर. फिर एक बार गेंदबाज तैयार है. इस बार देखिए एक और अच्छा शॉट यहाँ पर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ की रीजन में खेला है. सिंगल रन आसानी के साथ सिंगल के मदद से टोटल पहुंचता हुआ 13 रन. 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. बड़े टारगेट का पीछा करना है, यहाँ से आपको बड़े हिट जरूर लगाने होंगे क्योंकि टारगेट आपके सामने 67 रनों का टारगेट रखा है. पहले सत्र में बल्लेबाजी करते समय हमने देखा था काफी अच्छी बल्लेबाजी वहां पर हुई थी शंभू भोईर द्वारा, लेकिन यहाँ पर देखिए काफी अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है निर्मल शुभम निर्मल इस गेंदबाज द्वारा. इस ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. शुभम की ये गेंद काफी अच्छा शॉट यहाँ पर नजर आता हुआ. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर बिग हिट आता हुआ 6 रन.
थैंक यू डीजे। 30 चक्के की मदद से टोटल पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर। गेंदबाज फिर एक बार शुभम। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, इसी गेंद के ऊपर भी प्रहार होता हुआ नजर आ रहा है। बैक टू बैक दूसरा छक्का आता हुआ बल्लेबाज अनिकेत भगत के बल्ले से। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट आए। अब देखिए गेंदबाज को कान मंत्र यहां पर दिया जा रहा है। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। अगर बात करेंगे 13 गेंदों का खेल यहां से शेष है और जीतने के लिए जरूरत 42 रनों की जरूरत। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर हवा का झोंका मैदान के अंदर आप देख सकते हैं। अब चारों ओर मैदान की हवा ही यहाँ पर जरूर सफर करती हुई नजर आ रही है। यदि परफेक्ट आप हिट करोगे तो गेंद सीमा रेखा के बाहर जा सकती है। चलिए ज्यादा वक्त खर्च कर रहे देखिए। 25 रन और हवा की वजह से भी बेल्स वहां पर गिरती हुई नजर आ रही है। रन 25 स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर के अंतिम गेंद शेष। शुभम राइट आर्म राउंड विकेट से 2 गेंदों के ऊपर प्रहार होने के बाद दबाव और प्रेशर में नजर आते हुए वाइट का इशारा। वाइट के साथ टोटल पहुंचता हुआ 26 रनों के ऊपर। अभी भी अगर बात करेंगे तो रन 13 गेंदों में 41 की जरूरत है। इस बार देखिए एक और अच्छा हिट प्रहार करते हुए अनिकेत लगातार का ये तीसरा छक्का दागते हुए और जरूर सामने वाली टीम को यहां पर बताते हुए कि मैच फिनिश हुआ नहीं है, मैच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। नक्कीच आपण पाहू शकता पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये आमचे नाखवा नक्कीच पाच टोलरचे मालक सन्माननीय फैजा कोहली यांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळतंय। अगदी कोहली लोकांचं लुक तुम्ही पाहू शकता, रुमाल आणि त्यानंतर मात्र नक्कीच ब्लेझर त्यांनी परिधान केलंय आणि गॉगल। शंभू या खेळाडूसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चैतन्य यांच्याकडून। 2 ओवर के समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। अब आने वाली 12 गेंदें जीतने के लिए यहां से 35 रनों की जरूरत। 12 गेंदें 35 रन, कड़ा मुकाबला मैदान के अंदर। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज यज्ञेश कोहली, एक हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन यज्ञेश कोहली को अब जरूर जो सामने वाले बल्लेबाज है ना अनिकेत भगत, इनको स्ट्राइक के ऊपर लाना काफी जरूरी होगा, क्योंकि अनिकेत के बल्ले से काफी अच्छे रन बनते हुए नजर आ रहे। लगातार 6 गेंदों के ऊपर 6 छक्के दागते तो 5000 का इनाम भी अपने नाम कर सकते हैं। विजय जी ठाकुर साहब इन्होंने वो इनाम लगाया था। 12 गेंदे 35 की जरूरत। इस बार देखिए पहली गेंद काफी अच्छी तरीके से खेला है, सिंगल पूरा, दूसरे की कोशिश वहां पर करते हुए नजर आएंगे और दूसरा भी रन यहां पर पूरा होता हुआ नजर आ रहा है। 2 की मदद से टोटल पहुंचता हुआ 34 रनों के ऊपर टोटल पहुंचता हुआ। 11 गेंदे शेष, जीतने के लिए 33 रनों की जरूरत। 11 गेंदे और 33 रन, कड़ा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ यहां से नजर आ रहा है। पर विकेट के लिए
जरूर शंभू के लिए ये इनाम है, 100 रुपए का इनाम। 11 गेंदे 33 की जरूरत। विकेट के लिए इनाम लगा है, लेकिन यहां से एक अच्छा शॉट नजर आता हुआ बल्लेबाज द्वारा, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। अंपायर दीपक जी पाटिल सर का इशारा आता हुआ, दिल मांगे मोर, ये आता हुआ 4। थैंक यू डीजे। 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ 38, 38 रनों के ऊपर 10 गेंदे और 29 रनों की जरूरत है। कड़ा मुकाबला मैदान के अंदर यहाँ पर जारी है। जरूर सुभद्रा 11 बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार गेंदबाज शंभू तैयार, फुल टॉस गेंद थी, प्रहार किया इस गेंद के ऊपर, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। शानदार चौका, बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ। थैंक यू डीजे मास्टर। जरूर जो पालकी निकती है और निकलती है, जरूर यहाँ पर देखिए काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। मैच फिनिश नहीं हुआ है, काफी जबरदस्त बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज यहाँ पर नजर आते हुए यज्ञेश कोहली। जरूर मुक्काम पोस्ट तालुका जिला, जरूर ये मुकाबले का आनंद लेता हुआ नजर आ रहा है। और अब 8 गेंदे और 19 की जरूरत है। काफी जबरदस्त बल्लेबाजी करते हुए यज्ञेश कोहली। पिछले जरूर जो 3 गेंदों के ऊपर 3 छक्के आए थे, अनिकेत
थैंक यू डीजे। फील्डिंग देखने के बाद ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं जादू किया है कि क्या इन फील्डरों के ऊपर। जरूर जो आसान सा चौका जरूर वहां पर सेव हुआ कर सकता था, लेकिन वो चौका यहाँ पर मिलता हुआ नजर आया। लेकिन अब 6 गेंदे जीतने के लिए 13 रनों की जरूरत। मुकाबला रफ एंड टफ मोड में आता हुआ नजर आ रहा है। कड़ा मुकाबला मैदान के अंदर 54 रन स्कोर कार्ड के ऊपर 6 गेंदे 13 की जरूरत। फील्डिंग सजानी है। चलिए फील्डिंग करने वाली टीम जरूर यहाँ पर हम देख सकते हैं। महाराष्ट्र फिशरीज डिपार्टमेंट एंड पनवेल व उरण चे परवाना अधिकारी श्री सुरेश बाबुळगावे साहेब यांचं आगमन होणार त्यानंतर मग हे सत्कार करतील किरण घेऊन ठेव त्यावर। जरूर अब 6 गेंदे और 13 रनों की जरूरत है मैदान के अंदर। गेंदबाज आते हुए गेंदबाजी मार्ग पर गणेश कोहली को अब 13 रन यहाँ पर बचाने। 6 गेंदे शेष है। मुकाबला काफी कड़ा रफ एंड टफ होता हुआ नजर आ रहा है। 6 गेंदों में
थैंक यू डीजे। क्या बल्लेबाजी यहाँ पर नजर आई। टीम जरूर यहाँ पर नजर आ रही थी सुभद्रा 11 और यज्ञेश कोहली ने क्या बल्लेबाजी की है। 13 गेंदों में 43 रनों की पारी खेली और मैन ऑफ द मैच के हकदार भी बनते हुए नजर आए। आखिर तक डटे रहे। क्रिकेट में जरूर आपको